मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ। दिल्लीत 19 रुपये किलो। दिल्लीमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 1795 रुपयांवरती, तर मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। उन्हाचा तडाखा वाढत असताना सुद्धा आंदोलन सुरू ठेवण्यावर शेतकरी बांधव ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शेतकरी आंदोलक शिष्टमंडळाची आज संध्याकाळी बैठक। माजी आमदार जेपी गावित यांची माहिती। काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली होती। बैठकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंसोबत आंदोलकांनी फोनवरून चर्चा केली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावाबद्दल सरकारच्या वतीने उत्तर दिलं जाईल। शरद पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड आणि आळंदीमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच आरोप प्रत्यारोप। भाजपनं उमेदवार बदलावा। शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी, तर हिना गावित यांचा रघुवंशींवरती आरोप प्रत्यारोप। येत्या 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 ते 18 जागा लढवण्याबद्दल ठाम। 20, 18 आणि 10 या फॉर्म्युलाबद्दल अंतिम चर्चा झाल्याची माहिती। ज्या पक्षाची जिथे ताकद तिथे तो पक्ष जागा लढवेल। महाविकास आघाडीमध्ये निश्चित असा कोणताच फॉर्म्युला नाही। आमदार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडनं संभाव्य उमेदवारांची यादी समोर। ठाकरे गटाकडनं चंद्रकांत खैरे, अमोल कीर्तीकर यांना संधी। शरद पवार गटाकडनं एकनाथ खडसे, अमोल कोल्हे, तर काँग्रेसकडनं नाना पटोले आणि रवींद्र धंगेकरांचं नाव निश्चित झाल्याची माहिती। महायुतीत कोणताही वाद नाही। सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण। एनडीए 400 पार जाण्यात राज्याचा मोठा वाटा असेल, प्रफुल्ल पटेलांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची। ही जागा भाजपच लढवेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं नारायण राणेंनी उमेदवारी घ्यावी आणि निवडून दाखवावं, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं आव्हान। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार, आम्ही एकत्र आहोत, मंत्री दीपक केसरकरांचा दावा। शिवसेनेला 23 जागा मिळाव्यात अशी मागणी करणार कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची माहिती। शिवसेनेचे विद्यमान खासदार आपापल्या मतदारसंघात लढतील असंही मंडलिक यांनी वक्तव्य केलं। ठाणे लोकसभेची जागा आम्हीच जिंकू, खासदार राजन विचारे निष्ठावान आहेत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा दावा। ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आम्ही पुन्हा येऊ, अंधारेंची प्रतिक्रिया। कोल्हापूर लोकसभेची जागा आम्ही शाहू महाराजांसाठी ठेवली, मात्र ते कोणत्या चिन्हावरती लढणार हे सांगू शकत नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत। महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली, त्यामुळे शिरूर लोकसभेत तसं घडू शकतं, आढळराव यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपण उमेदवार म्हणून मान्य असू, तर घड्याळाच्या चिन्हावरती शिरूरच्या रिंगणामध्ये उतरू, शिवाजीराव आढळराव पाटलांचं वक्तव्य। तर महायुतीच्या उमेदवारीला घेऊन अनेक शक्यता दडलेल्या, अमोल कोल्हेंचा टोला। मनोज जरांगेंचं नाव पुढे करून त्यांना फसवण्याच्या पाठीमागे शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। सिल्वर ओकवरती संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंची बैठक। वंचितसोबत चर्चा सुरू, बाळासाहेब थोरात यांची माहिती। जालन्यामधनं मनोज जरांगे जरी उभे राहिले तरी रावसाहेब दानवेस जिंकून येतील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा। तर गेल्या वेळेला आमच्या चुकीमुळे संभाजीनगरमधनं पराभव झाल्याची कराड यांची कबुली। धुळे लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक धुळ्यामध्ये। निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार। सुप्रिया सुळेंचे पती त्यांची पर्स घेऊन कॅन्टीनमध्ये बसत असतील, मात्र सुनेत्रा पवार बारामतीमधनं नक्कीच विजयी होतील, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला। भंडाऱ्यामध्ये भाजप निरीक्षक चित्रा वाघ आणि प्रवीण दटकेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। आगामी निवडणुकांसाठी नाना पटोलेंना भाजपकडनं पर्यायी उमेदवार देण्याबद्दल चर्चा। शरद पवारांनीच राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात आपलं नाव टाकू नये अशा सूचना दिल्यात, त्यामुळे शासकीय कार्यक्रमाच्या वेळेला शरद पवारांचं नाव नसतं, मात्र आता शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकण्यात येईल, प्रशासनाची माहिती। शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहतील, शरद पवारांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेख।
बारामतीतील रोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांची नावं, मात्र पवारांचं नाव नाही। 2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। नमो रोजगार मेळाव्याला विद्याप्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला हजर राहायला आवडेल, असा पत्रातला उल्लेख। मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत, शरद पवारांकडनं शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना गोविंद बागेत भोजनाचं आमंत्रण। शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं ही चांगली गोष्ट, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। संसद सदस्य म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांकडनं भोजनाचं आमंत्रण, जयंत पाटील यांची माहिती। तर शरद पवारांना राज्य सरकार बोलवायचं विसरलं असेल तर ती त्यांची चूक आहे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव असल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळे नमो रोजगार मेळाव्याला हजर राहणार, सुप्रिया सुळेंची भूमिका। भाजप मुख्यालयामध्ये आयोजित केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न, पहाटे 3:30 वाजता बैठक संपली। 1-2 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याचा दाट अंदाज। मुंबईत 3 मार्चला समाजवादी संमेलन, कपिल पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित संमेलनाला उद्धव ठाकरे हजर असतील। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली संघ मुख्यालयाला भेट, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भेट दिल्याची माहिती। हेडगेवार स्मृती मंदिर आणि स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा। व्याघ्रभूमी चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावरती आजपासून ताडोबा महोत्सव, या 3 दिवसीय महोत्सवात चर्चासत्रासह विविध स्पर्धांचं आयोजन। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। 10 मार्चला नंदुरबारमधून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल। धुळे, नाशिक, ठाणे मार्गे मुंबईच्या चैत्यभूमी इथे यात्रेचा समारोप होणार आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातला क्राईम रेट वाढला। ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वाधिक क्राईम रेट असून निष्ठावान लोकांवर चुकीचे गुन्हे दाखल होत आहेत, सुषमा अंधारेंचा आरोप। लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य, युवक शहराध्यक्षासह 137 जणांचा राजीनामा, पक्ष संघटनेमध्ये डावललं जात असल्याचा आरोप। आमदार राजन साळवींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन, रत्नागिरीच्या जयगड किल्ल्यासह राज्यातील सर्व किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या वाहनाला तरुणांनी दाखवले काळे झेंडे, येवल्यावरनं मालेगावच्या दिशेने जात असताना प्रकार घडला, यावेळी तरुणांकडनं घोषणाबाजी। वर्ध्याच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांचं भजन सत्याग्रह आंदोलन, जीर्ण झालेलं सेलूतलं कृषी कार्यालय सुसज्ज करण्याची मागणी। मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय, प्रभाग संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढणार, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी याबाबतचा संभ्रम कायम। राज्यात कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असतानाही सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीनं केली जाईल। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं, राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी, भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास मान्यता। ठाण्यात अवकाळी पावसाची हजेरी, ठाण्याच्या घोडबंदर, वागळे इस्टेट आणि कळवा परिसरात पाऊस। बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ, तर मासिक पास 150 रुपयांनी महागला, आजपासून दरवाढ लागू। 10वी बोर्डाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात, आज मराठीचा पहिला पेपर। राज्यातील 16,09,445 विद्यार्थी परीक्षा देतात। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलली, लवकरच नवीन तारीख जाहीर होणार। धारावीकरांसाठी पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक, धारावीकरांच्या विविध मागण्यांसाठी आज अदानी हटाव, धारावी बचाव या जाहीर सभेचं आयोजन, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सुषमा अंधारे आणि बाबूराव मानेंसह नेते मंडळी उपस्थित असतील। निर्यात होणाऱ्या केळीच्या दरात यंदा मोठी घट, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भाव अर्ध्यावर, दर घसरल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। एसीबीकडनं राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस, जबाबासाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, फेसबुकवरनं ओळख झाल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून जाधव यांनी वारंवार अत्याचार केल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप। अॅट्रॉसिटीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेविरोधात परळीत गुन्हा, वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा नोंद झाल्याची माहिती। वर्ध्यात बँकेमध्ये हातचलाखी करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक, पैसे मोजण्याच्या बहाण्यानं 40,000 पैकी 16,000 चोरट्याचा डल्ला।
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील चंदनाच्या 2 झाडांची चोरी। यावेळी चोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवरती चोरट्यांकडून दगडफेक। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती काँक्रिटीकरणाचं काम सुरू। महालक्ष्मी ते दहिगावपर्यंत रस्त्यावरती टाकलेल्या गोंडपाटांना आग लागली। पालघरच्या बोईसरमध्ये दुहेरी हत्या। भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील यांची एका माथेफिरूकडनं हत्या। डोक्यामध्ये कुदळीनं वार करून हत्या केल्याचं स्पष्ट। पालघर पोलिसांचा तपास सुरू। लोणावळ्यामध्ये 3 वाहनांचा अपघात। अपघातात 4 जण किरकोळ जखमी। लोणावळ्यामधील खासगी रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू। अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी। अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावरती पिकअप वाहन उलटलं। अपघातात 15 जण जखमी। सर्व जखमी चांदूर बाजार तालुक्यातल्या अंतोरा गावचे रहिवासी। वर्ध्याच्या सालफळ शिवारातील कॅनलमध्ये पडून बाप लेकाचा मृत्यू। शेतात ओलीत करण्यासाठी 2 जण गेले असताना दुर्घटना घडली। पालघरच्या जव्हारमधील कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा। 17 विद्यार्थिनींवरती पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। राज्य धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांची सक्ती करण्याबाबत हायकोर्टात आक्षेप याचिका। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना दिलासा। 1 लाख रुपयांच्या जामिनावरती सुटकेचे निर्देश। डीजीसीएकडनं एअर इंडियाला 30 लाखांचा दंड। 16 फेब्रुवारीला व्हीलचेअर उपलब्ध न झाल्यामुळे न्यूयॉर्कमधल्या प्रवाशाचा मृत्यू। मुंबई विमानतळावरची घटना। फ्लाईटमधल्या 32 प्रवाशांना व्हीलचेअरची गरज असताना एअर इंडिया केवळ 15 व्हीलचेअर उपलब्ध करू शकल्यामुळे दंड ठोठावला गेला। बुलढाण्यामध्ये पंचायत समिती कार्यालयात मद्यधुंद शिक्षकाचा राडा। संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये शिक्षकाचा गोंधळ। ऊसतोड कामगार आणि मुलांच्या शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर। सरकारनं याविषयी संवेदनशीलपणे पाहावं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची सूचना। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। यावेळी तुळजापूर मंदिर समितीच्या वतीनं तुळजाभवानीची प्रतिमा देत वेंगसरकर यांचा सन्मान। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व युवक संघटनांकडून इंडिया युथ फ्रंटची घोषणा। राष्ट्रीय संयोजक म्हणून धीरज शर्मा यांची निवड। 2023 आणि 24च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 8.5%। चालू तिमाहीमध्ये विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। ज्ञानवापी वादावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। 19 डिसेंबरला अलाहाबाद कोर्टानं मुस्लिम पक्षाच्या 5ही याचिका फेटाळलेल्या होत्या। त्याविरोधात अंजुमन अंजामिया मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात। यापुढे बाबा राम रहीमला पॅरोल देताना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे सरकारला आदेश। 2022-23 मध्ये बाबा राम रहीम 91 दिवस पॅरोलवरती बाहेर असल्याचं निरीक्षण। ठाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट। भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी भेट घेतल्याची माहिती। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगरमध्ये होणाऱ्या प्री वेडिंग कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अभिनेता शाहरुख खान सुद्धा जामनगरमध्ये। अनंत आणि राधिका यांच्या विवाहानिमित्त आज आणि उद्या जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळ्याचं आयोजन। सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि देशभरातले बडे राजकीय नेते हजर असतील। अबुधाबीतलं BPS स्वामीनारायण मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर खुलं असेल। पंतप्रधान मोदींनी नुकतंच या मंदिराचं उद्घाटन केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा अत्राम दिलो के राजा या माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित। अत्राम यांच्या नक्षल अपहरणाचा थरार पडद्यावरती येणार। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरती झळकला अभिनेता रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ। सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत रणदीपनं दिली माहिती। तामिळ आणि हिंदीनंतर आता हॉलिवूडमध्ये होणार अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाचा रिमेक। हॉलिवूड रिमेक व्हर्जन सोबत या चित्रपटाचं स्पॅनिशमध्ये सुद्धा डबिंग केलं जाईल। क्रिकेटपटू शुभमन गिलनं घेतली झारखंडच्या रॉबिन बिन्झलाच्या वडिलांची भेट। IPLच्या डिसेंबर महिन्यातल्या लिलावात रॉबिनवरती गुजरात टायटन्सकडनं 3,60,00,000ची बोली लागली आहे। महिंद्राकडनं ऑफ रोड SUV थारचं स्पेशल अर्थ एडिशन लॉन्च। नवीन व्हर्जन वाळवंटी थीमवरती तयार झालंय। या गाडीची किंमत 15 लाख ते 17 लाख रुपयांपर्यंत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।